कुठे गेले होते तर शांताताई? 4 दिवस झाला बाबा तुमचा पत्ताच नव्हता. अहो का करते बाबा इंदू, लग्नच खूप आहेत नाही यावर्षी. आता लग्नाला जावंच लागते. लग्नाला गेला की तब्येतही खराब होतात. ऊनही किती आहे आता, आणि वरून मसाल्याचा खाना असा, म्हणूनच व्हिडिओ आली नाही. आपले सबस्क्रायबर्स म्हणतात की व्हिडिओ दररोज टाकत नाही म्हणून. अहो इंदू, मला ना खूप वाईट वाटते दररोज व्हिडिओ नाही जात तर. मी पक्का विचार करते की दररोज व्हिडिओ गेल्या पाहिजे, परंतु ना मधात कोणते ना कोणते कार्यक्रम येऊनच राहतात. आता कार्यक्रमाला तर जावंच लागते. हो ते तर आहे म्हणा, कार्यक्रमाला तर जावंच लागते. नाही तर का, नाही गेला तर चालतही नाही ना. एक लग्नाला गेला की 2-3 दिवस तर जातातच त्याच्यामध्ये. कपडे घेऊन जा लग्नाला, चांगले 2-4 साड्या. कार्यक्रमामध्ये सकाळी वेगळी साडी, तर सायंकाळी वेगळी साडी, मग लग्नाला वेगळी साडी, तर रिसेप्शनला वेगळी साडी घालायचे, सोडू ठेवायचे. तसेच मग घरी आल्यानंतर अजून ते कपडे धुवा. कार्यक्रमावरून आल्यानंतर 1 दिवस तर कामामध्येच जाते. पोराबारांवर घर सोडा, करतात म्हणा काम, पण आपले काम आणि मुलांच्या कामामध्ये तर फरक राहतेच. हो ते तर राहते म्हणा. कालच आली लग्नावरून, हो सायंकाळ झाली यायला घरी. आज ना नुसते काम 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 झाले. मग सोनू सांगायला बसला की काकू आल्या होत्या म्हणून. तर म्हटली आता काही झोपत वगैरे नाही, आता जाऊनच बघते म्हटली, आणि आली इकडे. काही काम होतं का इंदू? नाही शांतताई अशीच आली होती. ग्रामपंचायत मध्ये गेली होती की नाही, तर तिकडून येताना म्हणला भेट करून घ्यावा, पाणी वगैरे प्यावा. मग पेले नाही का पाणी? नाही पेले. विचारली मम्मी आहे का म्हणून, नाही आहे म्हटलं, तर मग मी आली घरी. बाबा तर पाणी मागता नाही आला का सोनू, पाणी आण प्यायचा म्हणून? नाही तेवढी तहान नव्हती लागली. झाला का तुमचा मक्का वगैरे मोडून? सुरू आहे ना शांताताई मक्का मोडणी? हो का, उद्याने होईल म्हणत होते. तुमच्या आला असेल ना मक्का मोडायला? हो आला मक्का मोडायला. आता बाया सांगायला जायचं आहे ना, थोड्या वेळ बसून जाते म्हटली ना, मग जाते म्हटली बाया सांगायला. 12 महिने माणसाच्या मागे शेतीचे काम राहतात. आधी ना हरभरा गहू लावत होते, तर बस हरभरा गहू निघाला की झाला, मग घरीच राहावं लागत होता. आता मक्का बिक्का लावतात, उन्हाळी धान लावतात. त्याच्यामुळे ना उन्हाळ्यामध्ये वावराचे काम राहतात. हो तर शांतताई तसा पैसाही मिळते ना मग. किती पैसा आला ना तर ते म्हणतात ना परसाला पान तीनच, तशी गंमत आहे. किती पैसा येईल तरी कमीच राहते. आधी तेवढ्याच पैशामध्ये होत होता, आता वाढला पैसा तरी कमीच आहे पैसा. हो ना शांताताई, बरोबर म्हणून राहिले तुम्ही. चल ठीक आहे बाबा इंदू, मी जाते आता. बापा शांताताई आले आणि जातो करून राहिले. नाही ना, बायांना सांगायचं आहे ना, मक्का मोडायसाठी बाया करायच्या आहेत. हो जाल, पण आता चहा वगैरे बनवते ना. आता आल्या तर चहा पिऊनच जा. चहा तर मी आता पिऊनच आली होती. हे गेले ना वावरामध्ये, त्यांच्यासाठी चहा बनवून दिली, तर मी पण चहा पिली. ते वावराकडे गेले, मला म्हणतात की बायांना सांगून दे म्हणून, मी इकडे आली. चहा पिले तर ठीक आहे, सरबत बनवते. मग ठीक आहे, सरबत बनवते तर ठीक आहे, मग सरबत पिऊन घेते. नाही तर का उन्हाळ्याचा सरबत चांगला होते. हो पण आमच्या इथे यांना सरबत नाही आवडत, चहाच पाहिजे त्यांना. उन्हाळा राहो, हिवाळा राहो, पावसाळा राहो, चहाच पाहिजे. स्वीटी खाली बस ना बेटा, खाली बसून जेवण कर ना, बेडवर कशाला बसली? नाही सांगत ना मम्मी. का नाही सांगत म्हणते? घर सारखे समजून राहिली का? दुसऱ्यांच्या घरी गेला तर बेडवर नाही बसत. काकूच बस म्हणाला मला. हो शहाणी कुठली, नाही तर बसू दे ना, बसू दे, नाही सांडवत, हुशार आहे ते. सांडवू नको स्वीटी, चांगल्यानं जेवण कर. हो काकू मस्त भाजी झाली. हो का, चांगली भाजी झाली का? हो काकू, माझी मम्मी ना तिखट भाजी बनवते. असं तिखट राहते भाजी नाही? एक काम करशील ना स्वीटी, काकूच्या चित्त राहा, काम बिम करू लाग काकूला, छान भाजी बनवून देत जातील तुझ्यासाठी. मी नाही मम्मी. का मी नाही म्हणते? काकू छान भाजी बनवते ना, मी कुठं छान भाजी बनवते? हो स्वीटी, राहीन म्हण मम्मीला. नको राहू बाबा, नको राहू, मजाक करत आहे. जेव. ओ दुर्गा आहे का घरी? कोण आवाज देत आहे बाबा? स्वीटी जेव पटापटा, जेव बेटा. हो ना मम्मी, जेवत आहो ना. कालवून देऊ का मी? नाही मीच कालवते. बाबा शांतताई या ना, बाहेरूनच आवाज देतात कसे तर. नाही हो, इकडे चपला दिसल्या की नाही, तुम्ही म्हणलं कोणी पाहुण्या बिवण्या तर नाही आहेत? नाही पाहुण्या वगैरे नाही आहे. रजनी आली आहे ना, त्याची मुलगी आहे. असं रजनी पण आहे का? हो रजनी आली आहे. या ना आतमध्ये. हो बाबा स्वीटी काय करत आहे? जेवण करत आहे मी. असं जेवण करायला आली नाही दुर्गाच्या इथं? हो बाबा शांतताई काय करता? घरी भाजी बनवली गवार शेंगाची भाजी नाही खाऊ म्हणत होती. मी म्हटली कशाची भाजी बनवला दुर्गाताईने, तर विचारते घेऊन जाते म्हटली. माझ्या सोबत आली मागे. आता माईसोबत पोरगी नाही येईल तर कोणासोबत येईल?
कशी म्हणते रजनी, आता का मोठी आहे का तुझी पोरगी? हो, जा म्हटली शेतीला तर नाही, मी एकटी नाही जात, मी नाही जात. हा, मग आता मी आली तर मग घरी राहायला पाहिजे ना, माझ्या मागे मागे आली. हो, तसाच राहते ना पोरांच्या. मी म्हटली जेव आमच्याची तर भातही होता, कशाला भाजी नेते म्हटली, जेवणच करून घे. हो ना, चांगला आहे ना. भात आहे, भाजी आहे तर जेवणच करून घे. चांगला आहे, लहान मुलं कोणाच्याही घरी जेवण करून घेतात. बसा ना शांतताई. हो दुर्गा, आता बसत बिसत नाही मी. आतापर्यंत ह्या इंदूच्या इथं बसलीच होती. मी का म्हणते, मक्का मोडायला येशील का उद्या? आला का मक्का मोडायला? हो ना, आला नाही तर का. आता गावीच गेली होती मी, लग्न होता तर त्याच्यामुळे अजून 2 दिवस उशीर झाला. का कुठं जात बीत तर नाही? नाही नाही बाबा, कुठं जात बीत नाही. या उन्हाने कुठं जाते माणूस? ऊन तर खूप तापते ना शांतताई. इच्छा नाही होत बाप्पा कुठं वावरा शेतात काम करायला जायचे. हो, तापते वगैरे तर सकाळूनच जायचं आहे ना. सकाळी 6 वाजे गेला, 12 वाजे सुट्टी. नाही नाही शांतताई, 12 वाजेपर्यंत नाही थांबत बाबा. मी का म्हणते शांतताई, 6 वाजे जायचं आणि 10 वाजे यायचा. मग अजून 4 वाजे जायचा आणि 6 वाजे वापस यायचा. हो, तर तसाही जमते ना. हो, 4 वाजेपासून तेवढी ऊन नाही लागत. इकडे 10 वाजले की खूप ऊन तापते. हो, तापत आहे ऊन 10 वाजले की. ठीक आहे ना, तर मग तसे करून मग कसे का रोज दिले मग? नाही तर मग म्हणाल शांतताई विचारते म्हणून म्हणलं विचारून टाकते. कसं आधी विचारला तर बरं होत राहते. आता रोजच्या काय, जो रोज आहे तो देईन. नाही नाही, जो रोज आहे तो नाही. आता एवढी ऊन तापते, एवढ्या उन्हामध्ये यायच्या म्हणजे तब्येती खराब करणे आहे. नाही होत ना हो तब्येती खराब. आता उन्हात अनात आपण काम करतोच ना, आपल्याला सवय आहे. ज्या काम नाही करत त्यांना सवय नाही राहत. तरी पण शांतताई रोज किती द्याल ते सांगा. बापरे दुर्गा, अशी करून राहिली जशी काही मी कमीच रोज देणार आहे ना. मंजुळा काकूकडे जाता तसंच रोज वगैरे विचारून देता का? हो शांतताई, विचारा बरं. रजनीला विचारा, मी मंजुळा काकूला पण बोलते. त्या तर तुमच्यापेक्षा घनघणे आहेत रोज द्यासाठी, म्हणून आधीच ठरवते मी. हो का, आता जे गावात रोज आहे तेच देईन ना मी. का रोज आहे गावामध्ये? आता मक्का मोडायला कोणाच्याच घरी नाही गेली मी, मला कसं माहित राहील? अहो, मक्का मोडायची नाही म्हणते, अशी दुसरी रोज वेगवेगळी राहते. सांग बापा मग का रोज पाहिजे तर सांग. आता तुझ 300 रुपये पाहिजे. बापा बापा दुर्गा, 300 रुपये काही जास्तच नाही आहेत का? कशाचे जास्त होतात शांतताई? उन्हामध्ये काम करावं लागते ना. हो, तरी पण 300 रुपये जास्त होतात ना. 250 रुपये देईन मी. नाही नाही शांतताई, 300 रुपये रोज पाहिजे आम्हाला. खाऊन अशा करता? 250 रुपये कमी होतात का? 250 रुपये द्याल तर मग आम्ही 10 वाजेपर्यंत येऊ, मग सायंकाळी नाही जाऊ बाबा. असा कसा दुर्गा? 250 रुपयामध्ये फक्त 4 तास काम कराल का तुम्ही? आता गहू कापणीचे तर 270 रुपये रोजी दिले आणि आता मक्का मोडणीचे तुम्ही 250 म्हणून राहिले. हा बरोबर आहे का तुमच्या? उलटे 10-20 रुपये वाढवायला पाहिजे, तर कमी करता. आता तेव्हा जास्त ऊन बिन नव्हती, आता ऊन किती तापते. हो, तर ठीक आहे ना, 270 रुपये देईन. झाला? नाही नाही शांतताई, 300 रुपये रोज द्याल तर येतो बापा मी, नाही तर आपल्या घरी बसते. असं आहे का? ठीक आहे, देईन बापा, 300 रुपये देईन रोजी. रजनी, तू पण येशील? हो हो ताई, येईन ना. ठीक आहे ना. शांतताई आमच्या घराकडून आल्या का? नाही नाही, आता जाणार होती दुर्गाच्या इथं. ह्या इंदूच्या घराकडून आली ना. असं सरपंच ताईच्या घराकडून आल्या का? हो, या मग उद्या 6 वाजे टच पाहिजे वावरामध्ये. हो हो शांतताई, ठीक आहे ना. ठीक आहे दुर्गा, मग 6 वाजे या मग. हो हो शांतताई, येतो ना 6 वाजे आम्ही. नाही पण खूप अंगात आणला बापा बायांनी. आता मिळतात ना लाडल्या बहिणीचे पैसे बायांना, त्याच्यामुळे खूप अंगात आणून टाकला. आधी अशा रोज ठरवत नव्हते, आता तर बापा हे रोज द्याल तर येतो, ते रोज द्याल तर येतो, नाही तर येत नाही, आम्ही घरीच राहू. शेती राहते ना यांच्याकडे, तेव्हा यांना समजतात. हे शांतताई कुठे चालले बापा? शांतताई, शांतताई कुठे चालल्या म्हटलं? इकडे. तू कुठे चालली तर? तुझ्याच घराकडे जात होती आता मी. कुठे नाही, दुकानामध्ये जात होती मी. इकडे जाताना दिसले तर मग म्हटलं कुठे चालल्या बापा? दुकानामध्ये का घ्यायला चालली तर? हे सामान लागत आहे, थोडासा किराणा सामान, तर जात होती. हो का? चला ना तर मग घरी. घराकडे येतो म्हणत होता ना. आता मिळाली ना तू येतच. इथंच मिळाली तर का झालं? दुकानात चालली ना तू? नंतर जाईन मी दुकानामध्ये. नाही नाही, ज्या दुकानामध्ये मी का म्हणते ललिता, उद्या येशील का मक्का मोडायला? कुठं तुमच्या वावरात का? हो, आमच्या वावरात नाही तर का लोकांच्या वावरात येशील म्हणून विचारायला येईन का? नाही नाही, कुठला हो का बिका आला असेल म्हटली. नाही बाबा, नाही नाही, ते काम आपण नाही करत. माझ्याच वावरात कमी काम आहेत का? ठीक आहे ना, येईन. शांतताई पण ऊन तर खूप तापत आहे. हो, ऊन तापत आहे. सकाळी 6 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत यायचं आहे, मग सायंकाळी अजून 4 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत. हो का? मग सकाळी 4 वाजेच उठावं लागेल, तेव्हा स्वयंपाक बिंपाक होईल. हो हो, 4 वाजे उठावं लागेल, नाही तर का. स्वयंपाक करून टाकायचा आणि यायचा, मग आल्यानंतर दुपारी आंघोळ पाणी होते. हो हो, तसंच करावं लागेल ना. तर ठीक आहे मग या.
हो हो ठीक आहे ना शांतताई, येईन ना. काही रोजबीज नाही विचारली ना तू? का विचारायची आहे शांतताई? देता ना तुम्ही, आता माहित आहे ना. बघ असं राहते जिच्या इथं शेती राहिली ना ते भाव करतच नाही. एवढी रोज द्याल का तेवढी रोज द्याल म्हणून. आणि ज्यांच्या इथं शेती नसली ना ते आधी पैशाचा विचार करतात की एवढे पैसे द्याल का, एवढी रोज द्याल का. कोण म्हणत होती तशी? आता का सांगू तुला, फालतू मध्ये जाऊ दे. समजली दुर्गा असेल. जाऊ दे आता, जाऊ दे, का करते. ये मग मी आता कावेरीच्या इथे जाते. कावेरी ताई तर नाही आहेत घरी, आताच गेल्या थोड्या वेळाच्या आधी त्या भेंड्या तोडायसाठी शांता काकूच्या वावरात. हो का, सायंकाळी याल त्यांच्या इथं, मिळेल मग. हो अजून सायंकाळी यावं लागेल नाही का. पण ललिता ते मंजुळा काकूच्या इथे जाते म्हणले ना, उद्या जाते का बाबा? का माहित बाबा, आता तेवढा माहित नाही मला. मग जाऊनच पाहिजे सायंकाळी. हो तेच तर म्हणते, जाईल तर नाही याची, आणि नाही जाईल तिकडे मंजुळा काकूच्या इथं तर येईल नाही का. हो ना शांताताई. कोण कोण मिळाले बाया? रजनी का म्हणते, येईन म्हणते. हो रजनी येत आहे, दुर्गाही येत आहे. हो का, पाहते अजून 1-2 बाया. जेवढ्या जास्त बाया होतील तेवढ्या लवकर होईल नाही का. कधी आली ती तू? लग्नाला जाणार आहे म्हणत होती ना. मी काय रात्रभरासाठी गेली होती, मुलीच्याच लग्न होता. दुसऱ्याच दिवशी वापस आली. मग तुम्ही कधी आले? तर मी तर काल आले, 3 दिवस राहिली. हो का, कुंता असेल ना घरी? कुंताला नाही विचारलं? आहे घरीच आहे कुंता. मग अशी आली होती घराकडेच तर विचारलं तिला, ते येईन म्हणे ते. हो का, तर झालं ना मग, आम्ही तर 4 जणी होऊनच गेला. हो आता सायंकाळी अजून कावेरीकडे जाऊन पाहिजे. हो येऊन बघाल. आता आज भेंड्या तोडायला गेल्या तर उद्या विकतील नाही का, नाही जावाचे वाटते. हो बरोबर आहे, मस्त भेंडीची भाजी लागली त्या दिवशी. काकून विकायला आणला होता आता, औषधी बिवषधीच्या नव्हत्या. हो शांतताई, आमच्या इथं ना मी भेंडीची कढी बनवली आणि एक भाजी मोकळी झाली. हो 2 जण आहात ना, होऊन जाते. 1 पाव भाजीचा असला की होऊन जाते भाजी. हो होते. कधी येणार आहे तर चिक्कू? आता 2 काहीतरी पेपर राहिले म्हणत होता, मग येईल पेपर झाले की. हो का, बरं तर ठीक आहे मंडळींनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. कशी वाटली मग आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.